देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतर प्रथमच पुन्हा एकदा भारत मातेसाठी आपल्यालाही लोकसभेची निवडणूक करायची आहे। एकीकडे भारतीय जनता पक्षाचा उन्माद चढलेला पक्ष, हुकुमशाही, एकाधिकारशाही, लोक परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान तोडून मोडून टाकायचं, घटना कालबाह्य करायची आणि मी सांगेन तेच राज्य असं चालवणारे हे भारतीय जनता पक्षाची पदांत मस्तीमध्ये सत्तेची मस्ती चढलेले एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांच्या आशीर्वादाने ज्या घटनेचं पालन आपण करतो, आपण भारतीय नागरिक म्हणून समजतो, ती भारत माता आपली देवता आहे समजून तिच्या समोर नतमस्तक होतो, कायद्याचं पालन करतो, त्या आपण सर्व भारतीय एका बाजूला अशी सध्या पद्धती चाललेली आहे। मुस्लिमांना संपवायचं, ख्रिश्चनांना संपवायचं, दलितांना संपवायचं, गरिबांना संपवायचं, आदिवासींना संपवायचं आणि केवळ आणि केवळ आपली ताटं उचलणारे जे आहेत ना त्यांना आधार देण्यासाठी भाजपा चाललेला आहे। तसं भारतीय जनता पक्ष सध्याचा जो आहे ना हा बाडग्यांचा पक्ष झालेला आहे। आता सांगा, नारायण राणे आहेत की ना बाडगे? किती राजकारणातले बाप म्हणत नाही मी, घर बदलली, पहिले शिवसेनेने जन्म दिला, त्यांच्या उद्धवजींच्या तोंडाला पानं पोचली, काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसला पण नाही, त्याच्या अगोदर स्वतःचा पक्ष जन्माला घातला, तो नाही, त्याला हातपाय फुटायच्या अगोदर गेला, त्यानंतर काँग्रेस सोडताना सोनिया गांधींना शिव्या, अशोक चव्हाणांना शिव्या, इथे उद्धवजींना शिव्या, एवढंच कशाला, आता 1 वर्षापूर्वी ह्याच राणे महाशयाने नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, त्यांचं खरं नाव फडणवीस आहे, पण नारायण राणेंना कधी सांगावं तुम्हाला 1 लाख रुपयाचं आम्ही बक्षीस देतो, देवेंद्र फडणवीस हे शुद्ध असं मराठीत बोलून दाखवा, आयुष्यभर बोलणार नाही, फडणवीस, त्यांना शिव्या, आणि आज केवढा मात्र उदो अरे ईडीच्या कमावलेल्या अमाप संपत्तीला वाचवण्यासाठी आणि या 2 टार्गेट पोरांना पुढे ढकलण्यासाठी तुम्ही भारतीय जनता पक्षाचं लोटांगण घालत असाल, घाला की, पण खंत एकच आहे की बिचारे हे प्रमोद जठार कसे जरी असले, रिफायनरीचा पुरस्कार जरी करणारे असले ते ठीक आहे, एके वेळेला आम्हाला मदत केलेली आहे, वाटलं या वेळेला मुंडावळ्या बांधल्या होत्या प्रमोद जठारांनी, पण नाही जुळलं, त्या बाडग्यांना दिली उमेदवारी, प्रामाणिकपणे काम करून भाजपा ज्याने वाढवला ते उकिरड्यावर फेकले गेले आणि नारायण राणे सारखे बाडगे, अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासारखी गद्दारांची औलाद आज घेऊन मोदींचा राज्यकारभार चाललेला आहे, चालवा की, पण आज माझ्यावर आरोप करतात, मी 10 वर्षाचा खासदार आहे, तुम्ही सर्वजण ओळखता, सर्वजण ह्या ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये 2200 गाव आहेत, 23,000 वाडे आहेत, इकडे सह्याद्री आणि इकडे समुद्र किनारा, रात्री अपरात्री कशाची भीती नाही, कोणतरी सांगतात आज अमावास्या आहे, जरा हळूहळू जा, कोण दिसला तर थांबवू नको गाडी, मी आपला राम 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 म्हणत चालत असतो बिंदास, नाही भूत, नाही खेत, नाही चाळेगत, जिथे जातो तिथे देवनी देव मला भेटतात तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, आणि मग आरोप करतात विनायक राऊतने काय केलं 10 वर्षात। अरे या विनायक राऊतने कोकणची भूमी, शांत भूमी, देवा धर्माची भूमी, संत महात्म्यांची भूमी, आमच्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची भूमी, आमच्या भालचंद्र महाराजांची भूमी, आमच्या लोकमान्य टिळकांची भूमी, आमच्या
स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमी, बॅरिस्टर नाथपाय प्राध्यापक मधु दंडवते आणि सुरेश प्रभू यांच्या आदर्शाने निर्माण झालेली कोकण भूमी एक खून मारामारी त्यांच्या कारकिर्दीमध्ये नाही झाली बाबांनो. पण राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये काय झालं? 9 जणांच्या हत्या, राजकीय हत्या. त्याच्यामध्ये त्यांचा सक्का चुलत भाऊ सुद्धा सुटला नाही, अंकुश राणे. फोडायची डोके, जाळून टाकायचं जंगलात. ही पापी वृत्तीची भावना विनायकरावच्या हृदयामध्ये कदापि जर निर्माण झाली असेल बाबांनो, तर विठ्ठलादेवीला प्रार्थना आहे की विनायकरावला संपवतो. पण मला अभिमान आहे, आनंद आहे, ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी माझे भजनी बुवा आहे, माझे भजन संस्कृती, हरिनाम संस्कृती, हरिनामाचा गजर, प्रवचन, ज्ञानेश्वरीचं वाचन जिथे बोलवतात प्रत्येक जण जातो तिथे, कारण त्यांना माहिती आहे विनायक राऊत हा आपला केवळ खासदार नाही तर कोकणचा रामभक्त आणि कोकणवाशांचा सेवक आहे. ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण जाते. पण मला बारशाला पण बोलवतात, लग्नाला पण बोलवतात, हळदीला पण बोलवतात, हळद उतरणीला पण बोलवतात, हाक मारायला पण बोलवतात, सत्यनारायणाला बोलवतात, हरिनाम सप्त्याला बोलवतात, देवाच्या वर्धापन दिनाला बोलवतात. आता ह्यांच्या पोटात जळफळाट होतो की विनायक राऊतला सगळ्यांना बोलवतात. अरे विनायक राऊत नेता नाही तर माझ्या कोकणच्या परिवारातल्या प्रत्येकाचा बंधू आहे, कोकण भूमीचा सेवक आहे. म्हणून तर विनायक राऊतला मान सन्मान आणि आदर आणि शुभेच्छांनी आशीर्वाद मिळत आहेत. आज आम्ही काय कमवलं? ठीक आहे, लोकसभेच्या निवडणुकीचं आमचं ॲफिडेव्हिट प्रसिद्ध झालं. मी 2 वेळचा नगरसेवक मुंबईतला, मुंबईतून 2 वेळेला आमदार झालो, इथे 2 वेळेला खासदार झालो. एवढ्या वर्षामध्ये एवढी सगळी राज्यसत्ता भोगत असताना सुद्धा ह्या जिल्ह्यातल्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी, भले नरेंद्र मोदी असो नाही तर अमित शहा असो, नारायण राणे तर सोडा, ते आई रावांना मी बिलकुल किंमत देत नाही, शोधून दाखवा माझ्या आजोबाणी माझ्या आप्पाणी जेवढी जागा ठेवलेली आहे 2 एकर 22 गुंठे, राजकारणातली एवढी सत्ता भोगून सुद्धा 5वं ॲफिडेव्हिट आहे माझं. 2 एकर 20 गुंठ्याच्या वरती 1 इंच जरी जागा माझी, माझ्या मुलांची सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, महाराष्ट्र, परदेशामध्ये, देशामध्ये निर्माण केली असेल तर ज्याने आरोप करतील त्याने घेऊन टाका, ते मला काय नको त्याचं. कारण मला भीती नाही, जिथे जाईन तिथे मला माझ्या तोंडात 4 घास घालायला माझे सगळे बसलेले आहे, तिथे अजिबात भीती नाही. कुठे गेलो आपण? मंचेला गेलो रात्री 2 वाजता, डबल बारी चालू होती. अरे पोटात तर भूक लागलीच होती. म्हण जयेश तुला आणि दिनेश ना, दिनेश नाडकर असत ना काय? हा अच्छा ठीक आहे. त्यांना सांगितलं बाबा काय असतात तर करा, अगदीच नाही तर आपल्या पुराणात म्हटलेलं आहे निजेक धोंडो आणि भुकेक कोंडो, बरोबर ना? आता कोंड्याचं महत्व आताच्या डायबेटिक्स वाल्याला कळायला लागलं. ते आपल्या पूर्वजांनी सांगितलं होतं. 2:45 वाजता लोकांनी जेवण बनवून घातलं. 2:45 वाजता. हे भाग्य भगवंताच्या कृपेने, पंढरीच्या पांडुरंगाच्या कृपेने आणि माझ्या बाळासाहेबांच्या कृपेने, माझ्या आईवडिलांच्या कृपेने लागलो. ते विकत नाही, ते कृपा पुण्याही लागते. आणि म्हणून खासदार झालं, आमदार झाले, पळाले बेईमान लोक चोरासारखे. या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा परिवार फोडला, राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार फोडला कसा? खोक्यावर खोके. आजपर्यंत आपण फक्त सुनील आंब्याचेच खोके असायचे की नाही आपल्याकडे, बरोबर ना? आमच्या आजोबाणी, पंजोबाणी, वडिलांनी आपण 1 करोड रुपयाला खोका कधी म्हटलाय का? अरे महात्मा गांधींच्या त्या प्रतिमा असलेल्या पैशाला तुम्ही खोक्याची उपमा देता.
पण लागले खोक्याच्या मागे, झाले बेईमान, झाले गद्दार. आणि या गद्दारांच्या साक्षीने बाळासाहेबांचा परिवार तुम्ही तोडलात, उद्धवजींना एकटे पाडलात. परंतु विनायकराव सारखा बाळासाहेबांचा सच्चा भक्त, उद्धवजींचा सच्चा साथीदार खोक्यांसाठी नव्हे हो, आशीर्वादासाठी जन्माला आलेला आहे. त्यामुळे मला खोक्यांची किंमत नाही. राहिलो निष्ठेने, श्रद्धेने. आणि निष्ठा आणि श्रद्धेची कदर करणारे माझे तुम्ही कोकणवासीय आशीर्वाद तर नक्कीच देणार आहात. चोरलं धनुष्यबाण, नाही हटलो. चोरलं बाळासाहेबांचं नाव, नाही आम्ही हटलो. चोरला भगवा झेंडा, नाही हटलो. आणि आता ठाकरे घराणं का संपवायचं होतं त्यांना? तर मुंबईमध्ये असलेला हा मराठी माणूस जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिकपणे उभा आहे, तो संपवल्याशिवाय, तो मुंबईतून हद्दपार केल्याशिवाय मुंबई गुजरातला जोडायचं त्यांचं जे कपट कारस्थान आहे ते साध्य होणार नाही. ही मुंबई गुजरातला जोडायची आहे. म्हणून मुंबईतून शिवसेना आणि ठाकरे घराणं संपवायचं आहे. बाबांनो, ठाकरे घराणं हे महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा एवढं सगळं करून भागलं, संपलं नाही. म्हणून आता शिवसेनेचं गीत, प्रचार गीत, नरेंद्र मोदी साहेबांनी जय बजरंगबली बोलकर मतदान करो असं कर्नाटक मध्ये सांगितलेलं निवडणूक आयोगाला चालतं. पण आपल्या शिवसेना गीतामध्ये हिंदू हा शब्द आला, जय भवानी जय शिवाजी ह्या गर्जना आल्या. आणि त्यांनी ओळखलं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी की हे जर भगवं वादळ असं जर जबरदस्त पिसाळलं, उठलं, तर महाराष्ट्रातून कमळाबाई मशालीच्या उजेडाने करपल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सतत सांगण्याची हिंमत नाही. आणि म्हणून तो भुंकणारा प्राणी दिल्लीमध्ये निवडणूक आयोग आहे ना, त्याने नोटीस पाठवली. शिवसेनेच्या गीतामध्ये म्हणे हिंदू शब्द वापरायचा नाही, जय भवानी जय शिवाजी ह्या गर्जना करायची नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या मालवण मध्ये आले, बरोबर ना? त्या शिवरायांना वंदन करण्यासाठी, त्यांचा पुतळा उभा करण्यासाठी, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला हे आमच्या मावळ्यांना बंदी घालता. अरे दिल्लीच्या स्वारीला नाही बदले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे त्या निवडणूक आयोगाला काय भिणार? आज आमच्या जगदंबेचं गजर करायला आम्हाला बंदी घालताय. भवानी मातेचा गजर करायचा नाही, भारत माते की जय म्हणायचं नाही, शिवाजी महाराज की जय म्हणायचं नाही, तर काय मोदी की जय म्हणायचं, अमित शहा की जय म्हणायचं? असे नतद्रष्ट लोक. म्हणून आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं की आपटायची तेवढी आपटा. पण आमच्या शिवसेना गीतातून हिंदू आणि जय भवानी जय शिवाजी ही गर्जना आम्ही कदापि काढणार नाही. त्याच गर्जनेतून आम्ही निवडणूक लढवणार, जिंकून येणार. सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं तर लढाई लढवू. कारण शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हे केवळ आणि केवळ संकुचित विचारसरणीतून निर्माण नाही झालेलं. हे भारतीय आहे. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व हे सर्वोच्च न्यायालयाने सिद्ध केलं. आणि आज दुर्दैवाने आपलं हे मराठी बाणा मुंबईतला संपवला की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी त्या गुजरातवाल्यांचे, सुरतवाल्यांचे, अहमदाबादवाल्यांचे कपडे धुवायचे, भांडी धुवायची, त्यांचे पाय चेपायचे. अशा पद्धतीने चाकरी ह्या मराठी माणसांनी करायची. अशा पद्धतीचे घाणेरडे विचार ज्यावेळेला भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये येतात त्यावेळेला आम्ही ठणकावून सांगायला पाहिजे, आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाही. जगदंबेच्या आम्ही भक्त आहोत, शिवरायांच्या आम्ही मावळे आहोत. आणि अशीच गर्जना देऊ, जय भवानी जय भवानी. ऐका का, ऐकायचं तेवढं ऐका. द्यायचे अशा नोटीस द्या, घाबरत नाही विनायक राऊत.
आणि होय, गर्व से कहो हम हिंदू आहे, एक नव्हे हजार वेळा सांगू, पण हिंदुत्वाचा पुरस्कार करत असताना मुस्लिमांना मारायचं काम, ख्रिश्चनांना संपवायचं काम, बौद्धांना कुठेतरी वाईट टाकायचं काम, हा दुष्ट कपट नीती माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी नाही केली बाबांनो. आज या कोकणवर टोळ धाड पडते या भाजपाच्या परप्रांतीय भूमाफियांची. वेगवेगळे कायदे सगळे कोकणच्या माथी मारायचे. रिफायनरी, जर हा रिफायनरी बाबांनो एवढा चांगला असता, सोन्यासारखा असता, हिऱ्यांसारखा असता, तर आजपर्यंत ह्या गद्दार शिंदेच्या, एकनाथ शिंदेच्या कार्यकालामध्ये महाराष्ट्रातले 16 मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातला पळवले. आमचे मगाशी घोषणा दिली ना, ते माझे सगळे ट्रायडंटचा सहकारी आहे. बांद्रा ट्रायडंट हॉटेल एक जबरदस्त आवाज आहे 5 स्टार हॉटेलमध्ये, शिवसेनेचा, बाळासाहेबांचा. त्याच्या बाजूला होतं डायमंड मार्केट, गेलं सुरतला. JNPT गेलं सुरतला. वेदांता फास्को गेला गुजरातला. आणि मग एवढे सगळे तुम्ही प्रोजेक्ट पळवताय ना महाराष्ट्राचे. मग रिफायनरी सारखा 3 लाख कोटी रुपयाचा प्रोजेक्ट खरोखरच जर चांगला असता तर सांगा बाबांनो, यांनी ठेवला असता का आपल्या कोकणामध्ये? पळवला असता की नाही? पळवला असता की नाही? अरे दगड फोडायचं आमच्या कोकणी लोकांनी आणि साहेब म्हणून बसायचं दिल्लीवाल्यांनी रिफायनरी मध्ये. यांच्या बुक साफ करायच्या आमच्या कोकणातल्या लोकांनी. आणि हडतोड करणारे ते कुत्र्यासारखे हे केरळचे लोक नेऊन बसायचे, त्याच्यासाठी रिफायनरी होईल. आज आमचा आंबा हा देवगड पट्ट्यातले आंबे वाशीमध्ये तुम्ही घालता सगळे झाले. संजय पानसरे एक मोठा प्रामाणिक माणूस वाशी मार्केट मधला, काय करायचा? कोकणातली लोक यायची, त्यांचे आंबे घ्यायचा आणि जसजसे होतील तसे गणपतीपर्यंत आंब्याचे पैसे प्रामाणिकपणे द्यायचा.